नमस्कार. शास्त्रानुसार ग्रहणानंतर आंघोळ करणे फार आवश्यक आहे. कारण ग्रहण काळात अंतराळामध्ये अंतर्गत घडामोडी घडत असतात. त्यामुळे ग्रहणातील हा सूतक काळ मानला जातो. त्यामुळे सूतक काळात आणि ग्रहणात वेळेमध्ये जेवण करणे, पेय पदार्थ पिणे किंवा मग कोणत्याही गोष्टी करणे वर्ज्य आहेत. या काळामध्ये तुम्ही ग्रहण काळात जप, पूजापाठ, मंत्र, ध्यानधारणा त्यासोबतच दानधर्म करावा. ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला दानधर्म करायचा असतो. त्यानंतर जेवण करायचे असते. तर तुम्हाला आंघोळीला या वेळेत विशेष महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाचा हा उपाय करायचाच आहे. आज 3 मार्च भयंकर चंद्रग्रहण. तर काहीच नाही केले तरीही चालेल. संध्याकाळी ग्रहण सुटल्यावर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. असे नाही केल्यास तुम्हाला वर्षभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे, संध्याकाळी ग्रहण सुटल्यानंतर कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. या व्हिडिओमध्ये आपण काही थोडक्यात उपाय देखील बघणार आहोत, जे तुम्ही ग्रहण संपल्यानंतर करायचे आहेत. तर आवर्जून हा व्हिडिओ बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती जर आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम चंद्राय नमः हे मंत्र लिहायला विसरू नका किंवा ओम नमः शिवाय आवर्जून लिहायचे आहे. ग्रहणानंतर आंघोळ करण्याचा नियम हा सर्वांसाठीच आहे. यामागे एक महत्त्वाची कथा देखील आहे. महाभारताच्या काळामध्ये ज्यावेळी देवी राधा, यशोदा आणि नंद बाबा ग्रहणानंतर आंघोळ करून कुरुक्षेत्रामध्ये येत असतात. ग्रहणानंतर स्नान करणे आवश्यक आहे का? ग्रहणानंतर स्नान करण्याचे फायदे काय आहे? ग्रहणानंतर जर कोणी स्नान केले नाही तर काय होईल? सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. धार्मिक मान्यतेनुसार राहू आणि केतू हे दोन्हीही अशुभ ग्रहांमुळे चंद्र आणि सूर्यग्रहण हे होत असते. चंद्रग्रहणादरम्यान केतू चंद्रावर परिणाम करतो आणि त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढू लागतो. त्यानंतर असुरी शक्ती लवकर संपत नाहीत. ग्रहणानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहणानंतर प्रत्येकाने आंघोळ केलीच पाहिजे. पुराणामध्ये उल्लेख केल्यानुसार मुलाच्या जन्माच्या वेळी यज्ञ, सूर्य आणि चंद्र संक्रांती जरी रात्रीच्या वेळी असली तरी स्नान करून स्वतःला शुद्ध केले पाहिजे. जर असे केले नाही तर शरीर अशुद्ध राहते. ग्रहणाच्या वेळी देखील शरीर शुद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे आणि आवश्यक केलेच पाहिजे. ग्रहणाच्या वेळी शरीर हे अशुद्ध होते आणि पूर्वजांच्या कार्यासाठी ते पुन्हा शुद्ध करणे आवश्यक असते असे देखील म्हटले जाते. ज्यावेळी ग्रहण असते त्यावेळी अनेक नकारात्मक शक्ती या जवळ येत असतात. जर आपण व्यवस्थितरित्या पाहिल्यास चंद्रग्रहणाच्या वेळी अनेक प्रकारच्या जंतूंचा प्रभाव वाढत असतो. ग्रहणाच्या वेळी चंद्रातून निघणाऱ्या प्रकाशाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने चंद्रग्रहणाच्या वेळी आंघोळ करणे हे शुभ मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाने करावे. कारण ग्रहणानंतर आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. ते तुम्हाला माहीत असतीलच, पण ग्रहणाच्या आधी आंघोळ करण्याचे देखील अनेक फायदे आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या वेळी देवाची पूजा, ध्यान करणे, पुण्यकर्म करणे. त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वी देवाच्या मूर्तीला स्पर्श न करता संपूर्ण कुटुंबासह स्नान करावे आणि त्यानंतर तुम्हाला ग्रहण काळामध्ये स्तोत्र पठण करायचे आहेत, मंत्र पठण करायचे आहेत. आधीही आंघोळ करा आणि नंतर देखील तुम्हाला करायचीच आहे. आणि ग्रहणानंतर मात्र आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू तुम्हाला आवर्जून टाकायची आहे. ती आपण पुढे पाहूयात. ग्रहणानंतर आंघोळ करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्रहण काळात अन्न शिजवू नये. शिजवलेल्या अन्नावर तुळशीपत्र ठेवावे. याला श्रद्धा अंधश्रद्धेचे नाव दिले असेल तरी यामागे स्वास्थ्याचा, सुरक्षिततेचा उद्देश आहे. तर तुळशीपत्र हे पवित्र मानले जाते. ते अन्नावर, पाण्यावर घातले जाते. त्यामुळे अन्न आणि पाणी शुद्ध राहण्यास मदत होते. ग्रहणादरम्यान जीवजंतू, किटाणू वाढीस लागतात. म्हणून त्या काळामध्ये अन्न, पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी तुळशीपत्र ठेवले जाते. तर प्रत्येकानेच ग्रहण लागायच्या आधी तुळशीपत्र ठेवायचे आहे. 3:20 दुपारी ग्रहण काळ सुरू होणार आहे. तर तुम्ही तुळशीपत्र आधी ठेवू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप महत्त्वाचे मानले जाते. पंचांगानुसार 3 मार्च रोजी आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि 6:45 असणार आहे. भारतामध्ये चंद्रोदय हा 5:59 असणार आहे. तर हे चंद्रग्रहण पूर्णपणे भारतात दिसणार नाही. कारण ग्रहणाचा बराचसा भाग तेव्हा होईल जेव्हा भारतात चंद्र उगवलेला नसेल. म्हणूनच भारतातील लोकांना या ग्रहणाचा
फक्त शेवटचा टप्पा म्हणजे अंतिम भाग पाहता येईल. भारतामध्ये बहुतेक ठिकाणी चंद्र हा सायंकाळी सूर्यास्तानंतरच्या थोड्या वेळासाठी ग्रहणाचा शेवटचा भाग दिसू शकतो. विशेषतः भारत आणि ईशान्य राज्यामध्येच ते जास्त स्पष्ट दिसण्याची शक्यता आहे. थोडक्यात पाहूयात चंद्रग्रहणामध्ये काय करावे, काय करू नये. तर तुम्हाला चंद्रग्रहण लागण्याआधी एकदा स्नान करायचे आहे. तुम्ही सकाळी केले असेल तर उत्तम आहे. चंद्रग्रहणात देवतांचा मंत्रजप स्तोत्राचे पठण केल्याने त्याचे फळ अनेक पटीने प्राप्त होते. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही श्री विष्णूंच्या आणि चंद्राच्या मंत्राचा जप करू शकता. यामुळे चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभावही आयुष्यावर पडणार नाही. तसेच या काळात तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करू शकता. या मंत्राचा जप केल्याने तुमच्यासह तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना सुख, समाधान आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. चंद्रग्रहणात पिण्याच्या पाण्यात आणि अन्नामध्ये तुळशीपत्र टाकावे. चंद्रग्रहण समाप्त झाल्यावर अंघोळ करून घरामध्ये गंगाजल शिंपडावे. चंद्रग्रहणानंतर गरीब गरजूंना अन्नदान करू शकता. आणि आता बघूयात काय करू नये. तर चंद्रग्रहणामध्ये देवी देवतांची पूजा करू नये. म्हणजेच काय, तर मूर्तीला स्पर्श करू नये. फक्त तुम्ही मंत्रजप स्तोत्रांचे पठण करू शकता. या काळामध्ये अन्न ग्रहण करू नये. नवीन वस्तूंची खरेदी करू नये. धारदार वस्तूंचा वापर देखील करू नये. गर्भवती महिलांनी घरातून बाहेर जाऊ नये. या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नयेत. श्रद्धेनुसार सावधगिरी बाळगणे, मानसिक शांतता तसेच सकारात्मकतेसाठी आवश्यक म्हणजे तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. ग्रहणास घाबरण्याचे काहीच कारण नाही आहे. अगदी तुम्ही हे उपाय केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि सकारात्मकता तुमच्या घरामध्ये कायम नांदेल. तर तुम्हाला ग्रहण संपल्यानंतर हे उपाय करायचे आहेत. त्याआधी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून स्नान करायचे आहे. तर दोन्ही आपण माहिती पुढे बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही या दिवशी महादेवाला जल अर्पण करायचे आहे. वादविवादापासून लांब राहायचे आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही चंद्रदेवताशी निगडीत मंत्राचा जप देखील करायचा आहे. तुम्ही या दिवशी गरजूंना अन्नदान करायचे आहे. तसेच मन शांत ठेवावे आणि चिडचिड किंवा अतिराग धोक्याचा ठरू शकतो. त्यासोबतच या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करणे शुभ ठरेल. हे चंद्रग्रहण असल्यामुळे तुम्हाला या दिवशी काही वस्तूंचे दान आवर्जून करायचे आहे. तर त्यामध्ये दूध, तांदूळ, चांदी, मोती, सफेद फूल आणि शंख इत्यादी तुम्ही दान करू शकता. कारण ह्या सर्व गोष्टी चंद्रदेवताशी निगडीत आहेत, म्हणून तुम्ही या वस्तूंचे दान करा. त्यासोबतच मोतीरत्न धारण देखील करू शकता. हा देखील अत्यंत महत्त्वाचे काम तुम्ही या दिवशी करू शकता चंद्रग्रहण संपल्यानंतर. त्यासोबतच तुम्हाला चंद्रदेवताची कृपादृष्टी मिळवण्यासाठी चंद्राचा बीज मंत्र जपायचा आहे. ओम श्राम श्रीम श्रोम सं चंद्रमासे नमः. या मंत्राचा कमीत कमी तुम्हाला 108 वेळेला 1001 वेळेला देखील तुम्ही मंत्र जप करू शकता. किंवा तुम्ही ओम सोमाय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की आपले नशीब आपल्यावर रुसलेले आहे आणि तुम्हाला ते बदलायचे आहे, तर चंद्रग्रहण ही एक उत्तम संधी आहे. चंद्रग्रहणात खाली दिलेले उपाय तुम्ही आवर्जून करायचे आहे. त्यामुळे तुमचे रुसलेले नशीब तुमच्यावर खुश होईल आणि तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही सुखी जीवन जगू शकाल. ग्रहण काळामध्ये सुरू होण्याआधी अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. ग्रहण सुरू होताच पूर्व दिशेला तोंड करून लोकरीच्या आसनावर बसायचे आहे. एक सूप घ्या. त्यावर एक ताट ठेवा. त्या ताटामध्ये अष्टक काढा. त्यावर श्रीयंत्र निर्मित अंगठी ठेवा आणि तेलाचा एक दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या या मंत्राचा 3 माळ जप करायचा आहे. ओम कमलवासिनीये श्रीं श्रिये ह्रीं नमः. ओम कमलवासिनीये श्रीं श्रिये ह्रीं नमः. त्यानंतर दिवा दुसऱ्या खोलीमध्ये ठेवा आणि ग्रहण संपल्यानंतर थोडा वेळ आधी अंगठी स्वतःच्या बोटामध्ये घाला. दुसऱ्या दिवशी दिवा वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता. हा उपाय केल्यावर आपले भाग्य उजळू शकेल. तर हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. तुम्ही जे एक सूप घेतलेले आहे त्यामध्ये ताट ठेवून ताटावर जे अष्टक काढणार आहेत ते तुम्ही तांदूळाने देखील काढू शकता. आपण ग्रहणाच्या दिवशी अंघोळीला किती महत्त्वाचे मानले जाते हे सुरुवातीला बघितलेलेच आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट केल्यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होईल. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला आवर्जून प्रत्येकालाच लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच ही एक वस्तू टाकायची आहे. तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल. पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्वाचे या दिवशी मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर अनेक ठिकाणी पवित्र नद्यांवरच स्नान करायला जातात, परंतु ते प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणून तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे आणि हे प्रत्येकानेच टाकायचे आहे.
त्यासोबतच घराची फरशी पुसताना देखील थोडेसे गंगाजल तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकून फरशी पुसायची आहे. हे सर्व तुम्हाला ग्रहण संपल्यानंतर करायचे आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाची दुसरी वस्तू म्हणजे थोडेसे गोमूत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. शरीर शुद्धीकरणासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी गोमूत्र हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कापूरवडी. भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्हाला ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचाच आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी. तर तुम्ही त्या कापुराच्या वडीचे बारीक पावडर तयार करायची आहे आणि चिमूटभर प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाची वस्तू आहे म्हणजे खडे मीठ. खडे मीठ जर तुमच्याकडे असेल तर ते टाका. ते नसेल तर जे तुम्ही रेग्युलर वापरता स्वयंपाकघरामध्ये ते टाकले तरीही चालेल. यामुळे देखील तुमच्या शरीराची शुद्धी होते, नकारात्मकता दूर होते, ग्रहणाचा कोणताही वाईट प्रभाव तुमच्यावर होत नाही. तर तुम्ही ही देखील वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. ह्या सर्व वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्याच आहेत आणि सर्व नसतील तर त्यापैकी एक टाकली तरीही चालेल, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये या वस्तू असतातच. आणि दूध हे चंद्रदेवताशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्ही अगदी थोडेसे दूध देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आवर्जून टाका. तुमचा चंद्र हा बलवान होईल आणि तुमच्या कुंडलीतील चंद्राचे कोणतेही दोष तुम्हाला लागणार नाही. चंद्रग्रहण होऊन गेल्यानंतर त्याचा कोणताही वाईट प्रभाव तुमच्यावर होणार नाही. तर आवर्जून ह्या सर्व वस्तू आणि मी शेवटी सांगितलेली ही वस्तू देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकालाच आवर्जून टाकायची आहे. कच्चे दूध असेल तर उत्तमच आहे, नसेल तर तुम्ही जे घरामध्ये आहे ते टाकू शकता. एकदा तापवलेले असेल तरीही चालेल. तर हे सर्व साहित्य तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहे. प्रत्येकाने करा, उपाय देखील करा. सुरुवातीला सांगितलेले उपाय अतिशय प्रभावी आहेत. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.